नमस्कार मंडळी, नागपंचमीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी, नागपंचमी हा एक सण असा आहे की श्रावणामधला पहिला सण म्हणून ओळखला जातो। या सणापासून श्रावणाची विशेष सुरुवात होते असं म्हटलं जातं। तर मंडळी, ह्या वेळेस जो नागपंचमीचा सण आहे 9 ऑगस्ट 2024 या रोजी आलेला आहे। तर या दिवशी आपण काय करायचं, तर नागपंचमीला पूर्वीच्या काळी लोक करत असायचे, जे पाट असेल, पेन्सिल घ्यायचे, पाटावरती पेन्सिलनं किंवा रांगोळीनं त्या पाटावरची नाग, नागाची पिल्लं यांची चित्र काढून त्यांची तिथे पूजा केली जायची किंवा पाटीवर सुद्धा ही करत असत। पण आजकाल पाटी, पाट वगैरे हे काही राहिलेलं नाही, थोडंसं प्रोफेशनल करत आहेत। तर लोक काय करतायत, तर नागाची फोटो जे असतात तर ते कागदावरती काढून नागाची फोटो फ्रेम करून त्याचं पूजन करत आहेत। तर त्याचं पूजन कसं करायला, जे हळदी कुंकू लावून सर्व जे काही नित्यनैमित्तिक पूजन जसं असतं, पंचोपचार पूजन हे नागाचं त्या फोटोचं पूजन असतं। म्हणून ते पंचोपचार पूजन करून त्यानंतर नागाला नैवेद्य सांगितला आहे विशेष, तो म्हणजे नैवेद्य असतो लाह्यांचा आणि दूध, हे 2 नैवेद्य तिथं अर्पण करायचे आहेत। हे झाल्याच्या नंतर सौभाग्यवती जे सवाष्ण स्त्री आहेत ते सौभाग्य अलंकार परिधान करून हे नागाची पूजन करतात। तर त्यांचं महत्व अधिक सांगितलं आहे। तर ते कसं, जे की बहीण आणि भाऊ यांचं जे नातं असतं त्यांच्यामध्ये दृढता होण्याकरता, ते नात्यामध्ये दृढता होण्याकरता ते यांना मदत करतं। म्हणून हे त्यांना नागपंचमीच्या दिवशी पूजन करण्याचं महत्व सवाष्ण स्त्रियांना सांगितलं आहे। व त्याच पद्धतीनं ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू किंवा केतूची महादशा चालू असेल, ज्यांना माहीत असेल राहू किंवा केतूची महादशा आपल्याला चालू आहे, अशा लोकांनी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। तो महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याचे काय फायदे भेटतात याविषयी मी काही दिवसांपूर्वीच व्हिडिओ टाकलाय। तो तुम्हाला मी वरती कॅप्शन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ देईन। तर तो व्हिडिओ अवश्य बघा व महामृत्युंजय मंत्राचा शक्य होईल तेवढा जप आपण करायला पाहिजे। व हा जप झाल्याच्या नंतर नागदेवतेला प्रार्थना करायची असते की हे भगवंता, नागदेवता, आमच्या कुंडलीमधले जे काही दोष असतील ते दोष नाहीसे होऊ दे। त्यामुळे काय होईल, तर तुमच्या जीवनामधले जे काही आर्थिक अडचणी येत आहेत तुम्हाला, किंवा ज्या गोष्टी तुमच्या होता होता राहत आहेत, अशा गोष्टींना काही कुंडलीमध्ये कालसर्पदोष असतो, म्हणून हे अडचणी येत असतात। म्हणून नागदेवतेकडे प्रार्थना करायची आहे। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा।